जय गुरुदेव। आज आपण टॅरोच्या माध्यमातून बघणार आहोत, दोन फाईल चॉईस करणार आहोत। पहिली फाईल घेणार आहोत जे व्यक्ती गणपतीला मानतात त्यांच्यासाठी, आणि दुसरी फाईल घेणार आहोत आपण जे व्यक्ती महारुद्र अवतार म्हणजे मारुती रायाला मानतात त्यांच्यासाठी। पहिली फाईल घेणार आहोत गणपती बाप्पाची, जे गणपती बाप्पाला मानतात त्यांच्यासाठी, की काय सांगतात तुम्हाला गणपती भगवान, काय म्हणतात गणपती बाप्पा, तुम्हाला काय सांगण्याचे प्रयत्न करतात ह्या टॅरोच्या माध्यमातून, अथवा तुमच्यासाठी काय गाईडलाईन निघती गणपती बाप्पाची हे बघूया। क्वीन ऑफ वाइंड्सचं कार्ड आहे। बघा आता हे कार्ड तुम्हाला काय सांगतंय, तुमच्या शत्रूपासून सावध राहा। पहिलं प्रथम अगोदर हे सांगतंय तुम्हाला, आजूबाजूला तुमचा एक शत्रू आहे की जो तुमच्यावर घात करण्यासाठी, प्रहार करण्यासाठी तुमच्यावर टपून आहे, हे पहिलं सांगते। दुसरी गोष्ट काय सांगतं माहिती का, तुम्ही ही जर का सावधगिरी बाळगली तर तुमच्याकडं एक अशी काही गोष्ट येणार आहे की जी तुमच्यासाठी भविष्यामध्ये खूपच चांगली राहणार आहे। तिथं तुमचं राजपाट, जर का लेडीज असेल तर तिला राणीसारख्या गोष्टी मिळणार आहे, हे कार्ड असं दर्शवतं। म्हणजे व्हिडिओ बघणारी लेडीज, जर का हे व्हिडिओ जर माझा कोणी एखादी लेडीज बघत असेल तर त्यांच्यासाठी ही गाईडलाईन, आणि जर पुरुष बघत असेल एखादा त्यांच्यासाठी असं की राजासारखं तुम्हाला योग येणार आहे तुमचे। हे एक सावधगिरी जर बाळगली तुम्ही तेवढी तर। दुसरी गोष्ट काय माहिती का, तुम्ही जे कार्य करताय त्याच्यामध्ये फ्रूटफुल रिझल्ट येण्याची पूर्णपणे 100% शक्यता आहे। तिसरं म्हणजे काय माहिती का, तुम्ही जे कार्य हाती घेतलेलं आहे ते लवकरात लवकर पार पडणार आहे, हे कार्ड तुम्हाला असं दर्शवतं। एकच सावधगिरी बाळगायची, फक्त तुमच्यापाशी एक शत्रू आहे तुमचा, त्याच्यापासून एक सावधगिरी तुम्हाला बाळगायची आहे, हे कार्ड असं दर्शवतंय। दुसरी गोष्ट काय माहिती का, ज्यांनी गणपतीचं जे निवडलंय पहिली फाईल ज्यांनी चॉईस केली त्यांच्यासाठी, तुम्हाला जर का पुढं निर्णय घेण्यामध्ये अथवा तुमच्या डोक्यामध्ये काहीतरी गोंधळ चाललेला असेल ना, तर आता तो स्थिर होणार आहे, स्टेबल होणार आहे तुम्हाला, हे असं हे कार्ड दर्शवतो। तिसरी आणखीन पुन्हा एक गोष्ट याच्यातून, ह्या कार्डाच्या माध्यमातून काय माहिती का, तुम्ही जे काम हाती घेतलेलं आहे त्याच्यामध्ये तुमची प्रगती, अथवा तुम्हाला तिथं नामकार्य, म्हणजे जिथं आपण जर का तुम्ही नोकरी करत असताल तर तिथं काही ना काहीतरी तुमचं नाव होण्याची शक्यता ह्या कार्डाच्या माध्यमातून तुम्हाला दाखवत आहे। चला आता ज्यांनी दुसरी फाईल चॉईस केली ती बजरंगबलीची, त्यांच्यासाठी आपण बघूया की तुम्हाला काय गाईडलाईन येतं आहे आणि तुमच्यासाठी काय आहे नेमकं, हे आपण बघूया। चला सांगा, बजरंगबली ज्यांनी तुम्हाला निवडले त्यांच्यासाठी तुम्ही आता गाईडलाईन करा टॅरोच्या माध्यमातून। चला बघूया आपण मित्रांनो। चला टॅरोच्या माध्यमातून बजरंगबली काय सांगतात। हो नो, बजरंगबली असं सांगतात की जिथं तुम्ही स्वतःला गुंतवून ठेवलं आहे त्याच्यातून बाहेर पडा। तुम्हाला कोणी बंधनात नाही टाकलं, तुम्हाला कोणी बांधून नाही ठेवलं, तिथं तुम्ही स्वतः गलत डिसिशन, गलत निर्णय घेतले आणि तिथं स्वतः तुम्ही त्या बंधनात पडले। जिथं तुम्हाला नाव कमाचा वेळ होता, म्हणजे तुम्हाला ग्रोथ करण्याचा वेळ होता, तिथं तुम्ही स्वतःच्या भोवती गलत डिसिशन घेऊन, गलत निर्णय घेऊन, नको त्या वेळेला चुकीचे निर्णय घेऊन तुम्ही स्वतःला बंधनात टाकलं आहे। हे कार्मिक आहे तुमचे कर्म तिथं बिघडलेले, असं हे कार्ड तुम्हाला दर्शवत आहे। पण काळजी नका करू, याच्यामध्ये बजरंगबली सांगतात मी तुमच्या सोबत आहे, फक्त तुम्ही निर्णय घ्या, त्याच्यातून बाहेर पडण्यासाठी तुम्ही त्याच्यातून बाहेर पडू शकता, हे कार्ड तुम्हाला असं दर्शवत आहे। तुम्ही स्वतःहून स्वतःला बांधून घेतलेलं आहे, ना की तुम्हाला कोणी बंधनात टाकलेलं, हे स्वतःचं कार्ड दाखवतं। स्वतः निर्णय तुमचे चुकलेले आहेत, त्यामुळे तुमची अशी अवस्था झालेली आहे। बजरंगबली इथं सांगताय तुम्हाला तुम्ही निघू शकता याच्यातून बाहेर, फक्त तुम्ही निर्णय घ्यायची मात्र आवश्यकता आहे तिथं। चला मित्रांनो, जर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, आध्यात्मिक माझा कार्डाची टॅरोची जर माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आध्यात्मिक तुमच्या मित्रापर्यंत हा व्हिडिओ। आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला जर का पर्सनल, ही जनरल रीडिंग होती 2 फाईलच्या,
चॉईस केलेली आहे, गणपती बाप्पाची आणि बजरंगबलीची. जर ही तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला पर्सनल जर रीडिंग घ्यायची असेल तर माझ्याशी संपर्क करा मित्रांनो. तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन ह्या टॅरोच्या माध्यमातून पूर्ण 100% सटीक भविष्यवाणी मिळत आहे. ह्याच्यात तुम्ही कुठेही कशातही गुंतलेले असताल तर याच्यातून तुम्हाला तुमचे प्रश्नाचे उत्तर सुटतील. आणि दुसरी एक गोष्ट आणखीन एक सांगायची म्हणजे जर संपूर्ण रीडिंग तुम्हाला करायची असेल तर त्याच्यामध्ये 7 क्वेश्चन मी फ्री देणार आहे तुम्हाला, ज्याच्यामध्ये हिलिंग केल्या जाईल. प्राणिक हिलिंगच्या माध्यमातून, रेकी हिलिंगच्या माध्यमातून हिलिंग केल्या जाईल, रेमेडीजही सांगितल्या जाईल जर पूर्ण तुम्ही रीडिंग घेत असाल तर. चला मित्रांनो, धन्यवाद.